नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रांत परीक्षा 2022-23 गणित भाग 1 इयत्ता 9वी आपण आज पाहणार आहोत। प्रश्न पहिला बी 4 गुण आणि प्रश्न दुसरा 4 + 8 12 म्हणजे 12 × 4 16 गुणांची तयारी आपल्याला आज पाहायची आहे। तुम्ही परवा पेपर झाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका तुमच्याकडून झालेल्या आहेत। त्या तुमच्या चुका नव्हत्या, गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये तुम्ही सापडलेले विद्यार्थी आहात आणि तुम्हाला त्या बेसिक नॉलेज असेल किंवा तुमचा जो सराव व्हायला पाहिजे तो झालेला नाही, म्हणून तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये चुका झालेल्या आहेत। त्या काय चुका आहेत चला तर मग घेऊन जातोय मी तुम्हाला अमेझिंग पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमामधून। प्रथम सत्रांत परीक्षा 2022 तुम्हा सगळ्यांना त्याच्या अगोदर दिवाळीच्या हॅप्पी दिवाळी खूप खूप शुभेच्छा आत्ताच मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। म्हणून आज आपण दिवाळीच्या सुट्टीला जाण्यापूर्वी छानसा प्रश्न दुसरा पहिला, या पहिल्या प्रश्नामध्ये बी काय सांगतो, बी मध्ये असतं खालील उपप्रश्न सोडवा। 4 दिलेले असतात आणि 4ही सोडवायचे असतात, 4 गुण असतात। त्यातला पहिला काय आहे, किंमत काढा। केवल मूल्यामध्ये 4 - 9। आता 9 मधून 4 गेले तर -5 राहणार आहेत, कारण 9 वजा आहेत, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर -5 राहिले, म्हणजे -5चं कोणत्याही ऋण संख्येचं केवल मूल्य धन असतं। उत्तर आलं 5, झाला 1 मार्क। दुसरा प्रश्न काय आहे, x वर्ग x घन अधिक 3x - 5 ही बहुपदी सहगुणक रूपात लिहायची आहे। मग सहगुणक रूपात लिहित असताना अगोदर आपल्याला दिलेली बहुपदी तिच्या चलाच्या उतरत्या क्रमाने मांडावी लागेल। 3 कोटी आहे, नंतर 3x ची कोटी 1 आहे आणि शेवटी -5 ची कोटी 0 आहे। मग इथं कोणती कोटी नाही बरं, 2 कोटी दिलेलीच नाही। मग पहिल्यांदा आपण 2 कोटी या ठिकाणी तिचा सहगुणक 0 घेऊ, x चल वापरू आणि त्या चलाची कोटी 2 घेऊ। त्याने काही फरक पडतो का, अजिबात फरक पडत नाही, कारण 0 सहगुणक असताना x चल आणि त्याची कोटी 2 घेतली तर मूळच्या गणितामध्ये म्हणजे x घन अधिक 3x - 5 ला काही फरक पडत नाही। मग मांडायची कशी, x घन अधिक 0x चा वर्ग अधिक 3x - 5 ही झाली घातांक स्वरूपात आणि चलाच्या उतरत्या क्रमाने। आहे का उतरता क्रम, आहे 3 2 1 आणि 0। आता प्रत्येक पदाचा सहगुणक, पहिलं पद आहे x घन त्याचा सहगुणक किती आहे 1, दुसरं पद आहे 0x चा वर्ग त्याचा सहगुणक 0। मग सहगुणक रूपात लिहायला सांगितली की नाही, पण विद्यार्थ्यांनी एवढंच लिहिलेलं आहे, सहगुणक लिहिलेलेच नाहीत। मग सहगुणक लिहिणं अपेक्षित आहे, याला मार्क आहेत, याला अर्धा मार्क आहे, याला 1 मार्क आहे आणि आता मांडणी आहे 1 0 3 आणि -5 हे सहगुणक मांडल्याच्या नंतर त्याला 1 गुण आहे। असा हा प्रश्न होता। जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे। ए हा संच SMILE हा संच तुम्हाला गुणधर्म पद्धतीत लिहायचा आहे। मग गुणधर्म काय सांगतो, स्माईल म्हणजे काय, हसा। हसा या शब्दातील अक्षर आहे, बस एवढंच लिहायचं आहे। म्हणजेच ए बरोबर महिरपी कंसात x उभी रेघ x आणि x हे स्माईल शब्दामधील अक्षर आहे, संपलं, एवढंच लिहायचं आहे। झाला तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 1 मार्क असणार आहे। अगोदरच्या प्रश्नात मी 2 म्हणलो, चुकून 2 नाही, 1च मार्कासाठी आहे, अर्धा मार्क होता। आता त्यानंतर चौथा आहे सोपे रूप द्या, करनिष्ठ 250। 250 करनिष्ठ आहेत ना, मग त्याला आपण 2 ठिकाणी विभागणी करूयात, 25 × 10। कशी केली, 25 × 10। आता हे परत स्वतंत्र मांडू, 25 ला वर्गमुळात मांडू, गुणिले 10 ला बी वर्गमुळात मांडू, वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 10। आता वर्गमुळात 25 म्हणजे 25 चे वर्गमूळ किती, 5। मग 25 चं वर्गमूळ निघालं 5, 10 चं वर्गमूळ निघत नाही, झालं सोपं रूप। 5 सहगुणक असताना करनिष्ठ 10, 5 चा वर्ग 25, 25 10 250, झाला तुम्हाला 1 मार्क। आता जाऊयात प्रश्न दुसरा ए, खालील पैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा। 4 गुण आहेत, दिलेल्या 3 कृती असतात आणि तुम्हाला सोडवायच्या आहेत फक्त आणि फक्त 2च कृती सोडवायच्या आहेत। ह्या 2 कृती सोडत असताना प्रश्न बी तिथंच, उत्तरही तिथं आहे। कसं काय सर्व असं आहे मी सांगतो तुम्हाला। पहिल्याच प्रश्नामध्ये बघा, सोडवा केवल मूल्यामध्ये x - 5 बरोबर 2। तर आपण केवल मूल्य काढलं तर -2 आणि -2, 2 अधिक आहेत आणि नंतर वजा होतील, म्हणजे पहिल्या कंसामध्ये पहिल्या चौकटीमध्ये -2, दुसऱ्या चौकटीत -2। आता काय करायचं तुम्हाला, निम्म उत्तर खाली दिलंय का नाही, कसं दिलंय, x - 5 बरोबर 2 - 5
डावीकडून उजवीकडे आले, अधिक झाले 2ला, म्हणजे 5 आणि 2 किती झाले 7 झाले. तसेच किंवा दुसरं x - 5 बरोबर -2 आहे. आता -5 डावीकडून उजवीकडे आले, अधिक 5 झाले, कोणाला -2ला. मग -2 आणि अधिक 5 किती होणार आहेत? 5 मधून 2 गेले, 3 राहिले, म्हणजे दुसरी किंमत 3 आली. म्हणजे खालची चौकटीमध्ये पहिल्यांदा काय लिहायचंय? 7 लिहायचंय, दुसऱ्यांदा लिहायचे 3. झाला तुम्हाला या ठिकाणी सुद्धा अर्धा मार्क, म्हणजे प्रत्येक चौकटीला अर्धा असे 2 मार्क झाले. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 2m वर्ग अधिक 5m वजा 3 ही वर्गीय राशी बहुपदी आहे. हिचे तुम्हाला अवयव शोधायचे आहेत. मग कसे शोधायचे? आपण 8वीला सुद्धा पाहिलेलं होतं. m वर्गचा सहगुणक 2 गुणिले शेवटचं पद वजा 3, ह्या दोघांचा गुणाकार येतो वजा 6. मधल्या पदाचा सहगुणक किती आहे? अधिक 5 आहे. मग आपल्याला बेरीज 5 असणाऱ्या आणि गुणाकार वजा 6 असणाऱ्या संख्या शोधायच्या आहेत. नीट लक्षात घ्या, इथं विद्यार्थी चिन्हामध्ये चुकतात. गुणाकार वजा 6 आणि बेरीज त्या दोन संख्यांची अधिक 5 आली पाहिजे. समजा मी ह्या दोन चुकीच्या संख्या मांडल्या, वजा 3 आणि 2. आता विचार करा, वजा 3ला जर मी 2 ने गुणलं तर गुणाकार वजा 6 येणार आहे, पण बेरीज किती येईल यांची? वजा 3 मधून 2 गेले, वजा 1 येणार आहे. आपल्याला किती पाहिजेत? धन 5. मग ह्या संख्या चालू लागू होतील का? नाही. आता मी दुसऱ्या संख्या लिहितो, 6 आणि वजा 1. 6 आणि वजा 1चा गुणाकार वजा 6 आला आणि 6 मधून वजा 1 गेला तर 5 राहतात. अगदी बरोबर. मग संख्या कोणत्या सापडल्या आपल्याला? 6m आणि वजा 1m. बस ह्या संख्या तुम्हाला चौकटीमध्ये मांडायच्या. 2m वर्ग अधिक पहिली 6m वजा पुढे चिन्ह दिलेलंच आहे, फक्त कंसात काय मांडा? फक्त m मांडा किंवा 1m मांडा. झाला तुम्हाला इथं अर्धा 1 मार्क. त्यानंतर 2m वर्ग अधिक 6m वजा m वजा 3 हे 4 पद आहेत. पहिल्या 2 पदातून आपण कॉमन काय येणार आहे? 2m कॉमन आला. 2m कॉमन आल्यानंतर जर भाग दिला 2m वर्गला तर m राहिले. त्यानंतर 6mला कॉमन 2m वर्गने भाग 2m ने भाग दिला, बेत्रिक 6mला m गेले. म्हणजे कंस सुद्धा तुम्हाला कंसात ऑलरेडी दिलेला आहे, m अधिक 3. हा पहिला कंस झाला. दुसरा कंस सेम तसाच येतो, पण कॉमन किती येणार आहे? दुसऱ्या गटातून वजा m वजा 1m वजा 3 याच्यातून कॉमन किती येणार आहे? तिथं काहीच कॉमन नसतं, तिथे 1 असतो आणि चिन्ह सुद्धा दिले ऑलरेडी त्यांनी. बघा चौकटीच्या बाहेर वजा चिन्ह आहे, फक्त काय कॉमन लिहायचं तुम्हाला? 1 हा अंक लिहायचा. झाला 1 या ठिकाणी लिहिला. उत्तर संपलं की आपलं. काय उत्तर आलं? या दोन्ही पदातून m अधिक 3 कॉमन आला, गुणिले दुसरा कंस आहे 2m वजा 1. झालं उत्तर. इथं आपल्याला असे अवयव पाडणं अपेक्षित होतं. यानंतर तिसरा आहे संचावर आधारित. नंबर ऑफ ए बरोबर दिलेला आहे तुम्हाला 15, नंबर ऑफ बी दिलेला आहे 21, नंबर ऑफ ए चा छेद म्हणजे सामायिक असणारे घटक 7 आहेत, तर संयोग संच म्हणजे ए चा संयोग बी किती घटक असणार आहे? मग सूत्र माहिती आपल्याला, नंबर ऑफ ए चा संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी आणि वजा नंबर ऑफ ए चा छेद बी. म्हणजे उत्तर बी तिथंच आहे. कुठं उत्तर आहे? वरती बघा बरं. नंबर ऑफ ए चा छेद दिले का नाही? काढायला सांगितले आपल्याला, दिलेला आहे. नंबर ऑफ ए चा छेद 7 दिलेले आहेत, खाली 7 आहेच ना. मग इथं काय असणार आहे पहिल्या चौकटीमध्ये? नंबर ऑफ ए चा छेद बी. हा पहिलं चौकट झाली. त्यानंतर ए मधले घटक 15, बी मधले घटक 21. 15 आणि 21 ची बेरीज झाली 36. 36 मधून 7 गेले, 29 राहिले. झालं आपलं उत्तर. हे सुद्धा असं इतकं सोपं असताना तुम्ही अवघडात पडत होता, तेव्हा हा या ठिकाणी चुका झाल्या आहेत विद्यार्थ्यांकडून. बेरीज करताना 15ची आणि 21 ची बेरीज व्यवस्थित न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी 23 दिले, काहींनी 7 त्याच्यात मिळवले आहेत. उघडच आहे 36 मधून 7 गेले, 29 राहिले. यानंतर चौथा आहे तुमच्यासाठी, चौथा नाही, आता 3 कृती संपल्या. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये बी आहे. बी काय सांगतो? खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. दिलेले 5 असतात, एकूण 8 गुण आहेत, म्हणजे 4 सोडवायचे आहेत आपल्याला. त्यातला पहिला काय आहे? ए हा सममूळ संख्यांचा संच आणि बी बरोबर x उभी 1 7x वजा 1 बरोबर 13. आता ए हा सममूळ संख्यांचा संच आहे. सममूळ मला वाटतं मूळ संख्या, संयुक्त संख्या ह्या संख्या आपल्याला समजायला पाहिजेत. 2 ही एकमेव अशी संख्या आहे की ती मूळ असून सुद्धा सम आहे. बाकीच्या संख्या ह्या मूळ आहेत पण सम नाहीत. उदाहरणार्थ 3 ही संख्या मूळ आहे पण सम आहे का? नाही. 3 नंतर 5, 5 ही मूळ संख्या आहे. 5 नंतर 7, 7 नंतर 9 येणार नाही. 9 ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 11, 11ला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. उदाहरणार्थ 13,
13ला कशानेच भाग जात नाही. उदाहरणार्थ 19ला कशानेच भाग जात नाही. 21 ही मूळ संख्या नाही. 21ला 3ने भाग जातो, 7ने, म्हणजे अवयव पडतात. मग लक्षात काय ठेवायचं, मूळ संख्या म्हणजे अशी संख्या, मूळ संख्या म्हणजे ज्याचे अवयवच पडत नाही, किंवा अशा संख्यांचा गुणाकार फक्त 1 आणि ती संख्या यांचाच गुणाकार येऊ शकतो. म्हणून 2 ही सममूळ संख्या आहे. आता बी संख्यामध्ये कोणते घटक आहेत? 7x - 1 बरोबर 13. आता ही 7x - 1 बरोबर 13. आपल्याला x ची किंमत कशी काढायची? -1 डावीकडून उजवीकडे आला, अधिक झाला 13ला 1, अधिक झाला 13 ने 1 14 झाले. 7x बरोबर 14. 7 हे x ला गुणिले आहेत, ते भागिले झाले 7 दुने 14. x ची किंमत किती आली? 2. म्हणजे बी संख्यात बी कोणते घटक आहेत? फक्त 2च घटक आहे. आपण सोडून पाहिला बी संख्यातील घटक. याचा अर्थ ए मधले घटक 2 आहेत, बी मध्ये सुद्धा घटक 2च आहेत. म्हणून ए आणि बी हे दोन्ही संच समान आहेत. बस एवढंच कारण तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. तेव्हा ए आणि बी हे 2 समान आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जर यम हा कोणताही एक संच असेल तर यमचा संयोग रिक्त आणि यमचा छेद रिक्त लिहा. आता मी काय करतो, यम हा एक माझ्या मनाने संच तयार करतो. यम बरोबर 1 2 3 4 झाला, माझ्या मनाने तयार केला. आता यन संच आणखी माझ्या मनाने तयार करतो. यन बरोबर महिरपी कंसात x उभी रेख. x ही नैसर्गिक संख्या आहे. कशी आहे? 3 हा x पेक्षा लहान आहे आणि x हा 4 पेक्षा लहान आहे. आता x ही नैसर्गिक संख्या आहे. 3 आणि 4च्या मधली नैसर्गिक संख्या आहे का? संख्याच नाही अशी. आहेत 3.2 आहेत, 3.5 आहेत, पण ह्या नैसर्गिक आहेत का? नाही. मग आपल्याला नैसर्गिक संख्या याच्यात येते का? याचा अर्थ n हा संच रिक्त संच आहे. n हा संच रिक्त आहे. आता ह्या दोघांचा संयोग करू, यमचा आणि यनचा. संयोग म्हणजे काय? दोन्ही संचातील एकत्र घटक लिहू. यम मधले कोणते घटक आहेत? 1 2 3 4. यन मध्ये काहीच घटक नाही, म्हणजे काहीच येणार नाही. याचा अर्थ यमचा संयोग रिक्त बरोबर यमच येणार आहे. यमचा संयोग यन हा 1 2 3 4 आला. यन म्हणजे रिक्त संच आहे, म्हणजे यमचा संयोग रिक्त बरोबर यम संच येतो. आणि यम आणि रिक्त संचात एकही घटक सामायिक नाही, म्हणजे तो रिक्त आहे. याचा अर्थ यमचा छेद रिक्त बरोबर रिक्त, म्हणजेच यमचा संयोग रिक्त बरोबर 1 2 3 4, म्हणजे यम संच मिळतो. यमचा छेद रिक्त बरोबर रिक्त संच मिळतो. झालं की आपल्याला या पद्धतीने फक्त तुम्हाला काय दिले काय विचारले हे समजलं पाहिजे. जाऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे. या ठिकाणी 2 करणींची तुलना करायची आहे, लहान मोठेपणा ठरवायचा आहे. 2 सहगुणक असताना कर्निस्थ 7 आणि पुढचे आहे कर्निस्थ 28. आपण पहिल्यांदा 2 सहगुणक असताना कर्निस्थ 7चा विचार करू. 2चा वर्ग 4, 4 7 28, म्हणजे 28 कर्निस्थ आहे. त्यानंतर 28 4 2चा वर्ग 4, 4 गुणिले 7 चोक 28. याचा अर्थ दोन्ही संख्या कशा आहेत? समान आहेत. लहान मोठे यांच्यात कुणीच नाही, लहान नाही मोठं नाही, दोन्ही इक्वल आहेत. म्हणजेच या ठिकाणी या 2 संख्या 2 सहगुणकार कर्निस्थ 7 ही कर्निस्थ 28 इतकी समान आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, x वर्ग वजा 9x अधिक कर्निस्थ 3 पहिल्या बहुपदीमधून दुसरी बहुपदी वजा करायची. मित्रांनो, इथं चुका झालेल्या आहेत तुमच्या. पहिली बहुपदी आपण जशी आहे तशी जर मांडली तर त्याच्या खाली तुम्हाला x वर्गची कोटी 2 आहे. मग दुसऱ्या बहुपदी ज्याची कोटी 2 आहे तेच पद खाली मांडावं लागेल या पद्धतीत. पण विद्यार्थ्यांनी काय केलंय? x वर्ग खाली 19x मांडले. हे जोड बरोबर आहे का? अजिबात नाही. x वर्गची कोटी 2 आहे, त्याच्या खाली 2 कोटी असलेलंच पद आपल्याला कोणतं लिहिणं अपेक्षित आहे? 7x वर्ग. त्यानंतर वजा 9x खाली कोणतं पद येणार आहे माझं? ज्याची कोटी 1 आहे असं वजा 19x येणार आहे. हे पद मला त्याच्या खाली मांडावं लागेल. आणि शेवटी कर्णी 3 खाली कर्णी 3 घेतलेले आहे. आता आपण वजाबाकी करूया. वजाबाकी करताना दुसऱ्या बहुपदीचे मूळचे चिन्ह बदलले जातात. मग आता 7x वर्ग अधिक होते ते वजा होतील, वजा 19x हे अधिक होतील, आणि कर्णी 3 अधिक होते ते वजा होतील. चिन्ह बदलले. आता 7x वर्ग वजा आहेत, वजा 7x वर्ग मधून वरचा 1x वर्ग गेला तर वजा 6x वर्ग राहतील. झालं पहिलं. त्यानंतर दुसरं, अधिक 19x मधून वरचे वजा 9x गेले तर 19 मधून 9 गेले, अधिक 10x राहिले. आणि अधिक 3 ला वजा 3 जाणार आहेत कर्णी 3 ला, म्हणजे लोप झाला, 0 येईल. म्हणजेच आपलं उत्तर वजा 6x वर्ग अधिक 10x ही आपली बेरीज या ठिकाणी आलेली आहे, वजाबाकी आलेली आहे. तेव्हा मित्रांनो, हा गणिताचा भाग बारकाईने समजून घ्या. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, पी वाय ह्या बहुपदीची P2 असताना किंमत काढायची आहे. आता फक्त पी वाय या बहुपदीसाठी P2 काढायचा आहे, म्हणजे P वजा 2 नाही. डायरेक्ट किंमत काय दिली?
पी कंसामध्ये 2 2 किंमत वायच्या जागेवर टाकून द्या, झाला तुम्हाला अर्धा मार्क. 2 गुणिले 2 चा घन वजा 6 गुणिले वायची किंमत 2 त्याचा वर्ग वजा 5 कंसात वायची किंमत 2 टाकली. आता कंस सोडून घेऊया. 2 चा घन मित्रांनो 6 नाही होत, 2 गुणिले 2 गुणिले 2 बेदुने 4 4 दुने 8 म्हणजे 2 चा घन किती यायला पाहिजेत 8. म्हणजेच 2 ला गुणिले 8 त्यानंतर वजा 6 ला गुणिले 2 चा वर्ग 4 होणार आहे आणि वजा 5 चा आणि 2 चा गुणाकार वजा 10 येणार आहे. मग आपल्याला मांडणी कशी करायची? 2 गुणिले 8 वजा 6 गुणिले 4 वजा 5 गुणिले 2 8 8 दुने 16 6 चौक 24 वजा 10. 16 आणि 7 हे कसे आहेत? अधिक आहेत. 16 पहिला 16 आणि शेवटचा 7 हे दोन्ही अधिक आहेत. 16 आणि 7 किती होतील? 16 आणि 4 20 आणि 3 23 झाले, दोघांची बेरीज 23. त्यानंतर वजा 24 आणि वजा 10 वजा वजाची बेरीज होती, चिन्ह वजा राहतं. वजा 24 आणि वजा 10 वजा 34 म्हणजेच 23 वजा 34 या ठिकाणी आपल्याला मांडावं लागणार आहे. आता 23 मधून 34 जातील का? नाही जाणार. मग वजा 34 मधून जर मी 23 घातले तर 11 राहतील, पण चिन्ह वजा राहील, कारण 34 हे मोठे आहेत, मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला येतं. 34 मधून 11 गेले तर आपलं 34 मधून 23 गेले तर वजा 11 हे उत्तर आपलं या ठिकाणी P2 या बहुपदीचं आलेलं आहे. तेव्हा जाऊयात पुढच्या 5वा प्रश्न संपला की. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण किती पाहिले? 4 सोडवायचे होते, 5 पाहिले. आता प्रश्न तिसरा पुढच्या तासाला पाहूया. या ठिकाणी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. काही तुम्हाला अडचण आल्यास मला विचारा. पण मित्रांनो, नॉलेज अपडेट करत राहा. बेस तुमचा पक्का तयार करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची गणिताची शंका असेल तर मला किती रात्रीचा अपरात्री कधी फोन करा, मला विचारू शकता, मला त्रास देऊ शकता. सर आम्हाला सहगुणक समान करता येत नाही, कोटी कळत नाहीत, आम्हाला करनिस्त 40 असल्यावर त्याला सोपं रूप देता येत नाही, किंवा बेरीज करता येत नाही, किंवा भागाकार करत असताना एकाखाली एक मांडता येत नाही, चिन्ह समजत नाहीत. कसलंही शंका विचारा, संचावर विचारा, करणीवर विचारा, बहुपदीवर विचारा. तुम्हाला सगळं ज्ञान वेळोवेळी मी पाहिजे त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. पण बाबांनो, दिवाळीच्या सुट्टीत थोडा थोडा अभ्यास करा. उद्याच्याला आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 3 मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी या चॅनलवर. ग्रेट लेसन गणित हवे सोपे आणि सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. उद्याच्याला पाहूया प्रश्न 3. थँक्यू व्हेरी मच.